1.5 वर्ष झाली. तेव्हा काय त्रास व्हायचा तुम्हाला? काय टिकाचा त्रास होता. मणक्यात शिर चांबली होती. एक पाय पूर्ण जाम झाला होता. बसा उठा येत नव्हतं. आता ओके मध्ये झालं. ओके झालं. आता ओके झालं. आता काय त्रास. तेव्हा चालायला काही त्रास व्हायचा का? चालायला म्हणजे चालायला कसलाच येत नव्हतं. झोपून होतो 2 महिने. 2 महिने झोपून होते. 2-3 महिने घरात झोपून होतो. अच्छा. शेजारच्या बाईने दिलं होतं. तिच्या ह्याच्यावर आलं होतं. तुमचं गाव कोणचं? बार्शी. आता तुमच्या मंडळी तुम्ही घेऊन आले. बरं, काय त्रास होतो तुम्हाला? असं बसताच येत नाही. तुम्ही एक पाय पूर्ण 2 बोट तुटत दुखते खाली. अजून तिथे थोडं बरं वाटलं की मग पुन्हा मानत पण इथं दुखतं. सुजी किती दिवस झाले हा त्रास चालू आहे? तरी मला ते 3 महिन्याला वाटत आहे. 3 महिने झाले. सरळ बसतात का? असं सरळ नाही. सरळ बसलं तर काय होतं? नाही दम निघत अंतर बस. मला कसं वाटलं हे अचानक झालं. पण म्हटलं बरोबर सगळ्या गोष्टी अचानकच होतात. एकच क्लाउड राहिले ना ते उचलायला लागले तर अचानक थोडं चमकलं. दुखलं दिवसभर पण सकाळी उठताच आलं नाही. त्या दिवसापासून 15 दिवस तर मी झोपूनच होते. असे 15 दिवस जायला येत नव्हतं. किती दिवस झाले हा त्रास आहे? मला आता 3 महिने. 3 महिन्यापासून त्रास काढते अंगावर. हा 3 महिन्यापूर्वी जर माझ्याकडे आले असते तर आज काहीतरी झालं असतं कमी जास्त. फक्त म्हणजे जास्त झालं 3 महिन्यापासून. अच्छा. काम बिम करताय का आता? काय नाही झोपूनच असतं. झोपूनच असतं. मंगल भोसले. भोसले. वय किती तुमचं? 37. नाही तर डॉक्टर लोक म्हणते तुमचं वजन जास्त म्हणून हा त्रास आहे. काय म्हणतात ताई? 35 असू द्या, 36 असू द्या किंवा 34 असू द्या, एकाच रेंज मध्ये ना. कसं वाटतं आता? मला चालताना पण मी असं चालत होते तर आता लगेच असं सरळ झाले. सरळ झालं. मानेला मानेला पण नाही हलकं झालं. मग कसं काय त्रास व्हायचा तुम्ही बोला अंधारात का? मला असं दुखायला लागलं. सूज आली का की डोळ्याला असं अंधार यायचं. अंधार यायचा. दिसत नव्हतं. आता ते असं एकदम डोळ्याला हलका कसे हवा दिसायला लागली डोळ्यात. बरे वाटतंय. हलका हलका वाटतंय. आता मी इथून आले का रिक्षातून तर मी असं चालत होते पण आता पायावरून मला फार घेतो. हात द्यावं असं वाटलं. उगाच 3 महिने काढले अंगावर. हा ठीक आहे, पैसे नाही म्हणून तुम्ही अंगावर काढताय मला मान्य आहे. तुम्हीच नाही, खूप लोक अंगावर काढतात पण त्यांना माहिती नाही हा उपचार होऊ शकतो असं. आणि किती वेळ लागला? त्यापेक्षा कसं वाटतं आता? हलकं वाटतं. बरं. उगाच 3 महिने घेतले अंगावर. 2 किती 1 हप्ता आतून नडच होत्या ना. तर तुमचे मिस्टर माझ्याकडे आले होते ना 1-2 किती वर्ष झाली? 1.5 वर्षापूर्वी आले होते. ठीक आहे. किती बरं वाटतं तुम्हाला? म्हणजे मला असं एकदम सगळं वीज झाले. माझ्या हलकं झालं. आणि ठणक किती आता? तुम्ही सरळ बसले. आता काहीच नाही. मी असं सरळ बसले नाही तर एका साईडला काही होत नाही. मग जेवणाचा पण काही त्रास व्हायचा का पहिले? पहिले तर मला असं बसल्यावर पण मान बी दुखायची आणि खाली बी असा दमच निघत नव्हता. लगेच झोपा वाटायची. आणि किती वेळ लागला? मला कमीत कमी 10 मिनिटं तर उभाच राहू शकत नव्हते. मग सुरू शकत नव्हते. ठीक आहे. पहिले कसं? साडी घालायला पण उभं राहू वाटत नव्हतं. लगेच अंगाची थरथर व्हायची. ठीक आहे. बरं आहे. आता बरं वाटतं. एक्सरे MRI तो एक्सरे दाखला मला. आता हा तुमचा MRI एक्सरे हा तिरपा झालेला आहे. इथून हा असा गेलेला आहे. ठीक आहे ना. तो कागद दाखवतो सर तुम्हाला दाखवतो कसं जायचं. हा जो इथं तिरपा दिसतोय नाही हे सगळे शेत दाबलेली मणकेची. डॉक्टर काय बोलले मग तुम्हाला? हां डॉक्टर ऑपरेशन करावं लागलं. त्यांनी MRIचं सजेशन केलेलं आहे. ठीक आहे.
इथं डिस्क सरकली सांगितलं. मग MRI काढायचं का? MRI नाही काढायचं. फक्त एक तारीख वजन उचलू नका. मी पण बरे होणार. ठीक आहे. पण हे कसं नाही झालं हे कळणं गरजेचं आहे. ते जर कळाले नाही माहिती काय झालं, मला असं वाटायचं माझी एवढी तब्येत आणि मी नीट होईल का नाही असं ह्याच्यामुळे आले नाही खरं तर. मी इकडे विचार करण्यात काही मजा नाही. पण इथं आल्यावर कळालं की बरं वाटलं सगळं. तुमचं वजन तर 90च्या पुढे असेल कदाचित. 100च्या पुढे माझं. 100च्या पुढे. आणि किती वेळ लागला मग? 5-10 मिनिटं. काय मला काहीच कुठं असं माझ्या शरीराला असं झालं नाही की फक्त मला जाणवले की माझे मणक्याच्या हाडं आणि मानाच्या तिथेच वाजले ना तेव्हाच बरं वाटलं. नाही तर माझ्या शरीराला तर मी आता यांना तेच म्हणले की मला कुठंच असं धरले त्यांना दुखले असं काहीच झालं नाही मला. आता फक्त थोडे दिवस काम हळूहळू करा आणि वाकून काम करू नका जेणेकरून तुम्ही भविष्यात आयुष्यभर बऱ्या राहा. ओके. आता काही शंका घ्यायची नाही. ठीक आहे ना? ओके चालतं.